नमस्कार मित्रांनो, आज आपण अगदी विकत मिळतात अशा खस्ता ओल्या तुरीच्या दाण्यांच्या कचोरीची रेसिपी बघणार आहोत. तर रेसिपी स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण कचोरीचं सारण बनवून घेऊ. त्यासाठी मी इथे ओले तुरीचे दाणे घेतले आणि ते छान निवडून घेतले. आता हे दाणे आपण भाजून घेऊ. दाणे भाजल्यामुळे कचोरीला छान चव लागते, त्यामुळे दाणे भाजून घ्यायचे. दाणे भाजून झाल्यावर आता आपण ते दाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता त्याच तव्यावर आता आपण एक वाटण बनवून घेऊ. त्यासाठी 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरं, 4-5 हिरव्या मिरच्या आणि छोटा आल्याचा तुकडा घेतला. आता आपण हे छान मिक्सरला फिरवून घेऊ आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण मी ॲड केली. आता आपण भाजलेले तुरीचे दाणे सुद्धा मिक्सरला फिरवून घेऊ. दाणे वाटताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. बघा, अशा प्रकारे जास्त जाड नाही आणि जास्त बारीक नाही असे दाणे आपण वाटून घेऊ. आता आपण एक मोठा चमचा जिरं, शोप आणि अख्खे धने याची छान जाडसर पावडर बनवून घेऊ. आता कढई गरम झाल्यावर त्यामध्ये मी 4 चमचे तेल घालून घेतले. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मी थोडासा हिंग घातला. नंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते तेलामध्ये घालायचं आणि छान परतून घ्यायचं. आता हे वाटण लसूण आणि मिरचीचा कच्चेपणा जाईतोवर परतून घ्या. आता यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा लाल तिखट मी घालून घेतले. आता हे परतून घेऊ. मसाले परतले गेल्यावर यामध्ये मी जी पावडर करून घेतली होती ती घालून घेतली. आता थोडंसं कोथिंबीर ॲड केला. आता छान परतून घ्या. मसाले छान परतल्या गेल्यावर यामध्ये थोडंसं मी मसाला घालायचा विसरले होते, तो पाव चमचा घालून घेतला. नंतर मी इथं 1.5 चमचा बेसन पीठ घातले. आता हे छान परतून घ्या. नंतर यामध्ये जे आपण तुरीच्या दाण्यांचं वाटण करून घेतलं होतं ते घातलं. आता हे छान मिक्स करा. नंतर यामध्ये मी थोडंसं मीठ पण ॲड केलं, ते पण छान परतून घेतलं. आता हे मिश्रण आपण छान तयार झाल्यावर गार होण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत आपण इथं पारी बनवण्यासाठी मैदा घेऊया आणि तो मैदा भिजवून घेऊ. त्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये मी 2.5 वाटी मैदा घेतला. त्यामध्ये मी आता थोडासा ओवा घालून घेणार आहे, पाव चमचा. आणि आता यामध्ये आपण कचोरी खस्ता होण्यासाठी तेल घालणार आहोत. त्यापूर्वी मी मीठ घालून घेतलं. आता इथे मी थोडंसं पाववाटीला कमी असं तेल घालून घेतलं. आता याला मोहन छान बसले की नाही हे चेक करण्यासाठी असा हातामध्ये थोडासा उंडा प्रेस करून बघायचा पीठ. जर गोळा तयार होत असेल तर नक्कीच आपल्या मैद्याला छान मोहन बसलं आहे तेलाचं, असं समजायचं. आता थोडं थोडं पाणी घालून हा उंडा आपण भिजवून घेऊ. आता हा उंडा भिजवून झाल्यावर हा उंडा 1-1.5 तास तरी मुरण्यासाठी ठेवायचा. त्यामुळे कचोरे छान होतात. आता आपला उंडा मळून झाला आहे. हा गोळा छान जास्त घट्ट आणि जास्त सैल पण नाही ठेवायचा. आता हा गोळा आपण रेस्ट करायला ठेवू. आता 1 ते 1.5 तास होऊन गेला. आता आपण कचोऱ्या बनवायला घेऊया. त्यासाठी
मी आता यामधील एक छोटा गोळा तयार करून तोडून तो छान हातावर असा मळून घेऊ. आता याची छोटी पुरी लाटून घेऊ. आता ही पुरी हातावर घ्यायची आणि सारणाचा एक छोटा लिंबाच्या आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा आणि तो या पुरीवर ठेवायचा. आणि आता हा पुरी गोल गोल फिरवत यामध्ये सारण प्रेस करत जायचं. आणि आता वर जो छोटा गोळा उरेल तो तिथंच चिकटवून द्यायचा पुरीला. बघा अशा प्रकारे. आता ही पुरी छान हातावर शक्य होईल तेवढी प्रेस करून घ्यायची. आता ही तुम्ही अशी हातावरच प्रेस करू शकता किंवा थोडीशी खूप हलक्या हाताने, अगदी हलक्या हाताने तुम्ही हे लाटून घ्या. जास्त लाटत बसू नका, नाहीतर ती फुटेल. त्याच्यामुळे अगदी हलक्या हाताने लाटायची. बघा आता सर्व बाजूने छानपैकी सारण चारी कोपऱ्यांमध्ये स्प्रेड झालं आहे. बघा आता आपण तेलामध्ये कचोऱ्या तळून घेऊया. त्यासाठी आपलं तेल अगदी कमी आचेवर तापलेलं पाहिजे. आता आपण कचोरी तळून घेऊयात. कचोरी पलटायची घाई करायची नाही. आता एका बाजूने कचोरी थोडी तळल्या गेली, नंतर आता ती आपण पलटून घेऊ दुसऱ्या बाजूला. कचोरी तळताना तळणाऱ्याचा आणि तेलाचा पेशन्स अगदी आवश्यक आहे. कचोरी तळताना पेशन्स ठेवायचा. तुम्ही जर जास्त मोठ्या आचेवर कचोरी तळली तर ती आतून कच्ची राहील आणि लवकर लाल होऊन जाईल. आणि कमी आचेवर तळली तर ती छान क्रिस्पी होते. त्यामुळे कमी आचेवरच तळायची. बघा असं तांबूस रंग येईपर्यंत मी छान कचोरी तळून घेतली. बघा कचोरी छान क्रिस्पी झाली. आता कचोरीसोबत खायला हिरव्या मिरच्या पण मी इथे तळून घेतल्या. आता यावर छान मस्त मीठ शिरकायचं. आता बघा आपल्या कचोऱ्या कशा छान क्रिस्पी आणि खस्ता झाल्या आहे. आता